तुमची घरं अनधिकृत आहेत, तुमची साहेब ऐका तर हरकत तर घेणारच नाही, तुमची सगळी घरं ही अनधिकृत आहे. ऍक्च्युली राहुल साहेब मी काय सांगतो, कसं असतं रजिस्टर खरेदी विकत आलं म्हणजे प्रोसिजर सांगतो, रजिस्टर खरेदी विकत केलं तिथं घेणार आणि देणार समोर थंब लावल्याशिवाय खरेदी विकत होत नाही, बरोबर. तिथं सब रजिस्टरकडे खरेदी विकत आलं की ते घेणार आणि देणाऱ्यांनी सही करून दिली की ते डायरेक्ट SRO लॉग इन म्हणजे आमच्या सब रजिस्टर कडून डायरेक्ट आमच्या तलाट्यांच्या लॉग इनला जातं आणि सब जे रजिस्टर खरेदी करत आहे त्याच्यामध्ये घेणाऱ्या आणि देणाऱ्यांची संमती असेल, घेणाऱ्या आणि देणाऱ्यांची जर संमती असेल आणि त्यांनी समोर जर सब रजिस्टरकडे खरेदी करून दिलं असेल तर त्याच्यावर हरकत चालवण्याचा पण अधिकार येणार नाही. साहेब तिथे राहताय 2 मिनिटं मला बोलू द्या पत्रकार महोदय, तुम्ही मला नाही, तुम्ही 2 मिनिटं मला बोलू द्या, मग नंतर तुम्ही बोला. माझं काय म्हणणं, ते केल्यानंतर एखाद्या नंतर नोटीस काढली जाते. आता म्हणूनच म्हटलं की खरेदी खतामध्ये त्यांनी जर सगळी जमीन जर लिहून दिली असेल, मला माहित नाही किती दिले काय दिले, परंतु जर खरेदी खतामध्ये जर सर्वे नंबर दिले असतील त्यांनी घातले असतील आणि खरेदी खत जर ते रजिस्टर झालं असेल तर त्यांनी तुमची हरकत घेतील ते, परंतु ते मंडळ अधिकारी ते ज्या हरकतीवर सुनावणी घेतात, परंतु काय बघितलं जातं ते पण सांगतो तुम्हाला. ते निर्णय ते देतील, पण काय बघितलं जातं की घेणाऱ्या आणि देणाऱ्याची संमती त्यांनी सब रजिस्टरकडे मान्यता दिली आहे का. जर ते दिलेले असेल तर तो फेरफार मंजूर होतो. आता मायकल डिसूजा आहेत किंवा त्यांना प्रोसिजर माहिती आहे, तुम्ही एखादी जमीन खरेदी केल्यानंतर त्या पद्धतीनंच होतं. आता त्याच सर्वे नंबर मध्ये घरं आहेत, मग तो सर्वे नंबर तुम्ही त्या खरेदी खतामध्ये घेतला आहे का. जर ते खरेदी खतामध्ये त्याच सर्वे नंबरची खरेदी झाली असेल आणि जर तुम्हाला मान्य नसेल तर ते खरेदी खत रद्द करण्याचे अधिकार महसूलला नाही, महसूलचा नाही. ते दिवाणी न्यायालयामध्ये आपल्याला खरेदी खत चॅलेंज करून ते रद्द करावं लागेल की हे खरेदी खत चुकीचं केले, फसवणूक केली, तुमची काय केली असेल तर ते दिवाणी न्यायालयाकडून ते खरेदी खत रद्द करावं लागतं. म्हणजे ते महसूलला नाही. महसूल म्हणजे काय, फक्त फेरफार आहे. 7 बाऱ्यावर नाव आलं म्हणून कोणी मालक पण होत नाही आणि कुणाचा हक्क पण नष्ट होत नाही, तो दिवाणी न्यायालयाकडून परत मिळवता येतो. एखाद्या बहिणीचं तुम्ही नाव घातलंच नाही वारस तपासामध्ये आणि त्या बहिणीचं नाव 7 बाऱ्यावर आलंच नाही म्हणून बहिणीचा हक्क नष्ट झाला का नाही, ती उद्या फेरफार इकडे चॅलेंज करणार आणि तुमचं जे काही हक्क सोड केला असेल नसेल ते चॅलेंज करून त्याचा हक्क ते दिवाणी कोर्टाकडून पण मिळवू शकते. म्हणजे आज तागायत मला फक्त एवढाच प्रश्न आहे की खरेदी खतामध्ये त्यांनी हा सर्वे नंबर घातलाय का. हा पहिला की खरेदी खतामध्ये तो सर्वे नंबर त्यांनी लिहून दिलाय का. समोर अंगठा लावताना त्यात जर त्यांनी खरेदी खतामध्ये तो सर्वे नंबर नमूद केला असेल आणि जर तुम्हाला ते म्हणजे तुमची फसवणूक झाली असेल असं तुमचं म्हणणं असेल तर तुम्ही दिवाणी न्यायालयामध्ये ते खरेदी खत चॅलेंज करायला पाहिजे. साहेब आता तुमचा तलाठी तुमचा कोण, तलाट्याला तुम्ही अधिकार दिलेत का नाही. अनधिकृत मग साहेब त्यांना कसा बोलला तलाठी. दुसरी गोष्ट हरकत, साहेब ऐका 2 मिनिटं, तुमचं सगळं ऐकलं मी. तुमच्या हरकत घेण्यासाठी सामायिक हरकत आहे त्यांची, ते त्या तिथले रहिवासी आहेत अनेक वर्षानुवर्षे. संस्थानकालीन ही जमीन आहे, संस्थानकालीन जमीन नंतर पूर्ण ऐका माझा विषय ऐका ना साहेब. ह्या ह्याच्यात खरेदी खत त्यांना अजून मिळालेलं नाही, कॉपी खरेदी खत नाही मिळालं. खरेदी खतात काय आहे विषय माहिती नाही आणि नंतर दिवाणी कोर्ट. बरोबर आहे तुमचं, तुम्ही सांगितलेलं मार्गदर्शन ठीक आहे, आम्ही ते मान्य करू. परंतु विषय काय आहे, तुमचा तलाठी हरकत घेत नाही, तुमचा तलाठी अनौक्तिक आता ठरवतो. त्या संबंधित कंपनीचा वकील का त्यांच्याकडे आला, तो वकील काय म्हणाला की तुम्हाला आम्ही पुनर्वसन करून घर बांधून देणार. म्हणजे वर्षानुवर्ष असताना ही घरं असेसमेंट भरतायत, असेसमेंट आहे त्यांच्याकडे 7 बार आहे. मग हे पुनर्वसनाचं काय लफडं आहे. राहुल साहेब तुम्ही मला खरेदी खत दाखवा पहिली गोष्ट. म्हणजे घराबद्दल त्यांचे जे कंपनी या संदर्भात आल्यानंतर लीगल पॉइंटवर बोला. तुम्ही काय सांगितलं मी तुम्हाला खरेदी खत तुम्ही बघा, तुम्ही काय लिहून दिलं यांना माहिती पाहिजे. सही करण्यापूर्वी त्यांनी काय लिहून दिले हे त्यांना जर माहिती नसेल तर तुम्ही कोणत्या मुद्द्यावर म्हणताय. आता तुमची हरकत आहे तर तुम्ही हरकत लेखी घेतली का. तलाट्याकडे लेखी द्या तुमची काय तलाट्याने काल काय सांगितलं वकिलाला आणि यांना की ती घरं अनधिकृत आहे आम्ही घेणार नाही. यांचे सांगितलं घराचा विषय नाही. तुम्ही खरेदी करून दिलात का, तुम्ही अंगठा लावलात का इथं सब रजिस्टर समोर. आम्हाला कळणार कसं कोण तुम्ही लावला. जमीन कुणाची आहे. जमीन शिवरामराजे भोसलेंची. शिवरामराजेंची भोसले पूल रेल्वे आहे आणि आम्ही त्याच्यात पुढं आहे. ऐका मग आता विषय आहे आता समजून घ्या. आता जमीन कुणाची, शिवरामराजेंची. पूल कोण, रेल्वे. बरोबर. तुम्ही त्याच्यामध्ये घर आहे
मग आता हरकत कुणी घेणार? आता रेगेनी खरेदी करून दिलं का? आता ऐका सांगतो तुम्हाला, जर तुमचं सातबाऱ्यावर नाव नाही, आज तागायत तुमचं सातबाऱ्यावर नाव नाही, तर तुम्हाला आपल्याला आता सद्यस्थितीमध्ये तुम्हाला हरकत घेण्याचा अधिकार पण नाही. साहेब घराची जमीन त्यांच्या नावावर आहे सातबारा, नाही म्हणतात ना ते घर आहे, असेसमेंट आहे. असेसमेंट आम्ही कोर्टमध्ये जाऊ तर काय जाऊ नाही खरेदी करायचं तुम्ही सरकार तर चालवा फेटाळा आमचं, आम्ही ते घेऊन कोर्टात जाऊ. ते कसं होतं माहिती हरकत लेखी घेतली पाहिजे. हा मोठे त्यांच्या गोकुळदास मोठेची सातबार आहे. या जमिनी त्यांच्या आहेत. मी तेच सांगतो, काही जमिनी यांच्या आहेत नावावरती असताना ऐका विषय हा सगळा याला हरकत आमचं एवढं पण नाही. ऐका, तुम्ही तलाट्याला सूचना करा किंवा आमची हरकत घ्या. पहिली गोष्ट हरकत घ्या, हरकत चालवा, तुमचा निर्णय तुम्ही द्या. आम्ही आमच्या मार्गाने निर्णय, मग काय पुढचं लढाई आहे ना दिवाणी कोर्टात घेऊ, कशाही तऱ्हेने आम्ही लढू, परंतु आमची हरकत घ्या. हरकत घेऊन आता त्यांच्यावर कुठच्या पद्धतीचा अन्याय होतो, आज ज्या पद्धतीने पुनर्वसन केलं जाईल. ते अरुंदेचे काही लोक माझ्याकडे आले, तर ते दयाळ विठोबा मोठे एक सातबारा त्यांनी आहे, त्या कुणी कंपनीने खरेदी केला असेल मे बी, किंवा काय रेगेपैकी खरेदी केली असेल. जर तो काय सर्वे नंबर 30 29 ऐका त्याची काय बोलली माझ्यासमोर नाही, त्यामुळे तुम्ही जे सांगताय त्याची मी पडताळणी समोर घेऊया. देतो ना, तुम्हाला तुमची काय मागणी आहे? हरकत घ्यायला पाहिजे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगायला पाहिजे आमचं म्हणणं कसं आहे. तुम्ही जर सांगितलं त्याने हरकत केले ना लेखी पण घेते, तुम्ही लेखी द्या, त्याची काय विषय नाही. साहेब माझं एकच म्हणणं आहे, रात्री विशाल परबाचे वकील आणि काही माणसं आले, आमच्या मनसेमाराला धमकी दिली आहे. का धमकी दिली, कशी दिली ते सांगतो. तुमची घरं अनधिकृत आहेत, घराखालची जमीन तुमची नाही आहे, तुमची घरं आम्ही कधी कुठून विस्थापित करणार अशी धमकी दिली रात्री त्यांच्यानी. असं म्हणून त्यांनी काय होत नसतं अनधिकृत. तुम्हाला ते लिगली चॅलेंज करावं लागेल ना. मुळात काय साहेब तुम्ही ऐका, राहुल साहेब कायदा सुव्यवस्था आहे की नाही? तुम्ही कायदा सुव्यवस्था ऐका. तुम्ही मोठ्यानं बोललं म्हणजे म्हणत नाही, तुम्ही जरा व्यवस्थित शांततेत बोला. शांततेत बोलतो ना, तुमचं ऐका. तुम्ही ऐकण्याच्या पलीकडे आम्हाला पुढचं सांगता तर तुमची मागणी काय सांगा मला. आमची मागणी एवढ्या हरकत घ्या, तलाट्याला समज द्या, तुमच्या तलाट्याला समज द्या, जनतेची कशी हे करायची, कामं कशी करायची. त्यांना जर वाटत असेल स्वतःची हे सगळं म्हणजे हुकुमशाही करत असतील तर त्या पद्धतीत उत्तर आम्ही देऊ. ठीक. आता बघा याच्यामध्ये सातबाऱ्यावर जे काही नाव आहेत, आता ते जे निवेदन दिलं पोच मिळणार म्हणजे ते काही पत्र असू दे तुम्हाला ती पोच मिळते. तसं तलाट्याकडे पण आहे की त्यांनी पोच देणं अपेक्षितच आहे. त्यांनी जर घेतल्यानंतर तुमची हरकत त्यांनी फेटाळू देत न फेटाळू देत नंतरचा प्रश्न, पण तुमची हरकत आहे ती घेणार आणि त्याला पोच देणार त्यांना भागच आहे, त्यांचं कामच आहे. आणि त्यांनी जर करत नसेल तर मी त्यांना सांगतो की तुम्ही हरकत त्यांच्याशी ऐका विषय तलाठी स्वीकारणार नाही, कसं स्वीकारणार नाही स्वीकारणार म्हणून 2 मिनिटं ऐका. तुम्ही पुढचं तलाठी 2 मिनिटं आता ऐका. तुमचं म्हणणं नाही स्वीकार, मी बोलतो त्याच्याशी. आता काय म्हणतो बाबा तुझं काम. आज सकाळचा निरोप त्याला तलाट्यांचा 10 वाजता साहेब ऐका, तर 10 वाजता फोन आला. सकाळी किती 9 वाजता आला. 9 वाजता फोन आला. तुम्ही 10 वाजेपर्यंत, मी 10च्या नंतर ट्रेनिंगला तुम्हाला भेटणार नाही म्हणून स्पष्ट सांगितलं. आता तुम्ही हा विषय केला की नाही फोन विचारा तलाट्या. तसा विषय नाही तो बोलणं झालं मला माहिती आहे. ट्रेनिंग लागले का उद्या तारीख संपते. ट्रेनिंग लागले का 2 दिवस आता उद्या माहिती पाहिजे. फक्त ते जमीनवाल्याला म्हणजे वाचवण्यासाठी 2 दिवस सुट्टीवर जाणार, 15 घेणार. आम्ही त्यांना गावात घेऊन देणार नाही साहेब. आणून त्यात त्यांनी तलाठी येऊन दाखव. तसं 5 ते असू दे ते कुठे कोण असू दे साहेब. आमच्या ऐका मी काय सांगतो प्रोसिजर तुम्हाला काय म्हणते ह्याच्यात काय होतं. प्रोसिजर संपते
तो साहेब आज सांगतो का 2 दिवस नाहीये नाही आज यांना सांगून सांगितलं मी आता त्यांना बोललो त्यांच्याशी तुम्ही आता जाऊन त्यांच्याकडे हरकत तुम्ही देऊ शकता काही विषय नाही तुमची जी हरकत असेल ती त्यांच्याकडे लेखी द्या ऑफिस मध्येच आहे तुम्ही पोच घ्या त्याची मी तुम्हाला काय म्हटलं जे ऍक्च्युअली ऍग्रीवेटेड पार्टी आहे की 70-3 मध्ये कुणाचं घर आहे असं वाटतं कुणाचं घर आहे कुणाची घर आहे 70-3 सॉरी 30-3 मध्ये कुणाची हरकत आहे नाही काका भूषण एक काम करा आता तुम्ही इंडिव्हिज्युअल तुम्ही ज्यांचा एक संबंध आहे तुम्ही त्याच्यामध्ये हरकत घ्या हरकत आता मी तुम्हाला त्याच्या पुढचं सांगतो की हरकत त्याची पेटाळली जाऊ शकते कारण की ते हरकत आता स्वीकारतील आपण जावा ऑफिस मध्ये हरकत घ्या मी काय म्हणतो ऑफिस मध्ये तलाठी सकाळी 2 दिवस ट्रेनिंग मध्ये म्हणजे साहेब तलाठी डीलर म्हणून काम करतो म्हणजे काय आपल्याला शंका आहे म्हणजे कसं गावागावात अशीच परिस्थिती सांगतो तुम्हाला की मला थोडाफार तहसीलदार मॅडम फोन आला होता की त्यांना ही चावडीच्या ट्रेनिंगसाठी त्यांना तुम्ही आमच्याकडे पाठवता ही चावडीसाठी ते ट्रेनिंगसाठी पाठवता का मी म्हटलं तर त्यांना पाठवता येईल काय प्रॉब्लेम नाही त्यांना पाठवता येईल ट्रेनिंगसाठी अजून काही मी त्यांच्याशी बोललेलो नव्हते की ट्रेनिंगसाठी मी त्यांना मॅडमना म्हटलं होतं की जर ट्रेनिंग आवश्यक असेल तर मी पाठवू शकतो काय प्रॉब्लेम नाही थोडा मार्का लावून नाही ट्रेनिंगसाठी आहे तलाट्यांना ते त्या टेक्निकल याच्यामध्ये हुशार आहेत म्हणून त्यांना मी म्हटलं पाठवू शकतो काय प्रॉब्लेम नाही ही चावडीचं ट्रेनिंगसाठी पाहिजे आता तुम्ही आता तसेच जावा सरळ तुम्ही तलाठी ऑफिसमध्ये जावा तुम्ही तिथं हरकत नोंदवा तुम्हाला त्याची पोस्ट देतील ते हरकत तुम्हाला त्याची रिसिव्ह कॉपी देते एकच फक्त याच्यानंतर 2 मिनिट तुम्हाला तलाट्याने काय मुदत संपली म्हणून सांगितले का मला काय म्हटले की 15 दिवस त्याचे आज संपतायत 15 दिवस आज संपतायत काय झालंय त्याच्यामध्ये की खरेदी खतामध्ये इतर हक्कामध्ये कुणाचंच नाही नीट आणि क्लीन सातबारा आहे कारण की हा सातबारा क्लिअर आहे याची ऍक्च्युअली काय करायचं ज्यांनी घरं जी बांधली किंवा ज्यांचे पूल होते तर त्यांनी काय आपण दिवाणी जाऊ शकतो सातबारा झाला आणि खरेदी झाला सुप्रीम कोर्ट हे सांगते क्लिअर टायटल समजू शकत नाही जी पोझिशन आहे ऐकायला सांगतो तुम्हाला हे लोकांचा गैरसमज आहे मी तुम्हाला क्लिअर करतो सातबारा फक्त लँड रेव्हेन्यू गोळा करण्यासाठी आहे की जमीन महसूल गोळा करण्यासाठी हा सातबारा आहे याच्यामध्ये जमीन महसूल कुणाकडून गोळायचा तर याच्यामध्ये 3 नाव आहेत हे रेगेंकडून गोळा करा आता समजा या रेगेचीच आणि 2 वारस आहेत आणि त्यांचा हक्क डावलला असेल म्हणून त्यांचा हक्क जातोय का कारण की महसूलला हक्क निर्माण पत्र मांडलं आमचं जर ऍप्लिकेशन तिथे घेतलं असतं तर सगळं झालं असतं पण ते घेत नाही त्याच्यामुळे नाही घेत नाही असं होणार नाही ते घेतील आता मी त्यांना बोललोय तुम्ही जावा त्यांच्याकडे आणि साहेब सगळे आता अडवून देतात नाही पण तुम्ही तालुक्यात सगळ्या तलाठी करा सगळ्या बरोबर तक्रार आहे आणि जमिनीची आणि जमिनी तलाठी त्यांना मदत करतात असं मी काय म्हणतो तुम्हाला तुम्ही कुठलीही गोष्ट आहे ना सरकारी कार्यालयात येताना त्याची लेखी द्या त्याची पोच घ्या कुठलीही गोष्ट तुम्हाला जी आहे ना तुम्हाला जर त्यांनी नकार दिला की मी तुमची लेखी हरकत घेऊ शकत नाही तुम्ही फोनवर बोलला त्यांच्याशी ते म्हणले मी ऑफिसमध्ये जावा त्याच्यामध्ये लेखी द्या ह्याच्यामध्ये मला पोच द्या त्यांनी नाही दिली तर मला सांगा त्यांनी नाही दिली ना तुम्हाला पोच तुम्ही पोच नाही दिली माझ्याकडे या मी बघतो कसं आहे तुम्ही लेखी द्या कुठल्याही तलाठी ऑफिसमध्ये तुम्ही कुठल्याही माझ्या ऑफिसमध्ये तुम्हाला आवक मध्ये मी पण म्हणत नाही घेऊन आण नाही तुम्ही तिथं आलात तुम्ही स्वतः दिलात पत्र ते त्याच्यावर पोच दिली जाते तुम्ही इनवर्ड जातात असं काही आता हे टपाल येतं ते टपाल डायरेक्ट देतं आम्ही असं म्हणत नाही हे घेऊ नका हे घेऊ नये प्रत्येकाला सामान्य माणसाला सुद्धा अधिकार आहे तुम्ही कुठलेही पत्र तुम्ही टपालमध्ये देऊ शकता त्यामुळे तसं काही होणार नाही तुमच्यामुळे नाही वाढला तुमच्या तलाट्यामुळे वाढला